नमस्कार मंडळी, आपण ऐकणार आहोत प्रेसिडेंट श्री प्रसाद कुंभोजकर यांची मन की बात. नमस्कार. रोटरी क्लब पुणे टिळक रोडच्या दुसऱ्या ऑडिओ बुलेटिनमध्ये मी प्रेसिडेंट प्रसाद, सेक्रेटरी नरेंद्रसोबत आपणा सर्वांचे स्वागत करतो. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी, संस्थेपेक्षा राष्ट्र मोठे. कुठल्याही संस्थेसाठी 38 वर्ष हा फार मोठा काळ आहे, जवळजवळ 3 तपाहून जास्त. आपल्या क्लबला आज इथंपर्यंत येताना खूप लोकांचे योगदान लाभले. त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ, आर्थिक मदत, व्यावसायिक कौशल्य क्लबसाठी अर्पण केलेली आहेत. कोणत्याही संस्थेचा पाया हा त्या संस्थेचे सभासद असतात आणि प्रत्येक सभासदाच्या संस्थेच्या कार्यातील सहभागामुळे संस्थेची प्रगती होत असते. वेगवेगळ्या प्रकल्पांमधून, सहलीमधून आपल्यातील मैत्री संबंध दृढ होत गेले आहेत आणि ते असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहतील अशी माझी खात्री आहे. आपल्या विविध प्रकल्पामुळे अनेक गरजू व्यक्तींच्या रोजच्या आयुष्यात नेमके बदल घडून आले आहेत. त्यामुळे समाजाचा आणि आपल्याला आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा आपल्या क्लबवरचा विश्वास वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या सर्वांच्या अपेक्षा पुऱ्या करण्याची आपल्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आपल्या सर्वांच्याच मनात असलेली समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ह्या आपल्या क्लबसाठी प्रेरणा देते. त्यामुळे सर्वजण सर्व्हिस अबाउट सेल्फ या रोटरीच्या भावनेशी एकात्म आहेत. आपण सर्वजण रोटरी प्रथम या विचाराने आपापले कार्य पार पाडत आहेत आणि पाडत राहतील हा माझा विश्वास आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज गुरुवार 9 जुलै 2026, नवीन रोटरी वर्षातली आपली दुसरी सभा. आजचा कार्यक्रम आहे कृष्ण धवल काळात एक स्वप्न भरारी. गंभीर शोकनायक दिलीप कुमार, चॉकलेट हिरो देवानंद आणि भोळा भाबडा राजू आवारा या सर्वांवर प्रेम करणाऱ्या गेल्या 2-3 पिढ्यांचे हे मॅटिनी आयडॉल. यांचे दर्शन घडवत आहेत श्रीमती सुलभा तेरणीकर. तर मंडळी, या अनोख्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहालच. नमस्कार. आपल्या 26-27 रोटरी वर्षाची सुरुवात सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आशीर्वादाने झाली. दर्शन आणि आरतीसाठी DG श्री नितीन ढमाले, सपत्नीक आणि अनेक डिस्ट्रिक्ट डिग्नेटरीज, प्रेसिडेंट्स व क्लब मेंबर्स उपस्थित होते. आपल्या क्लबमधील ज्येष्ठ PP श्री दादा आणि सौ कालिंदेताई सावळे हेही उपस्थित होते. तदनंतर नसरापूर येथील आठवले हायस्कूलमध्ये मेडिकल कॅम्प 1 तारखेला संपन्न झाला. यामध्ये शाळेतील मुलांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्या भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि स्टाफ यांच्या टीमने केल्या. आपल्या क्लबमधील 9 सभासदांचं यावेळी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. 1 जुलैच्या शांता शेळके यांच्यावर आधारित मुख्य कार्यक्रमानंतर डॉक्टर आणि CA डे थोड्याशा वेगळ्या धाटणीत साकार करण्यात आला. क्लबमधील सर्व CA आणि डॉक्टर्सना त्यांची कमिटमेंट आणि डेडिकेशन किंवा समर्पणाची पावती म्हणून मेमेंटोस देण्यात आले. मागील सभेचा अहवाल. बुधवार 1 जुलै रोजी रोटरीच्या या नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम थाटात झाला. रांगोळ्या आणि पेढ्यांनी सर्वांचे स्वागत झाले. सौ हर्षदा पंडित आणि सौ लीना कुलकर्णी यांनी शांता शेळके या साहित्य क्षेत्रातील दीपस्तंभाच्या कविता आणि गीतं यांचा सुरेख आणि सुरेल प्रवास उलगडून दाखवला. रोटेरियन महेंद्रने दोन्ही अतिथी वक्त्यांची ओळख करून दिली. लीना कुलकर्णी या आनंद नाटकर्णींकडे IPH ठाणे येथून प्रशिक्षण घेऊन समुपदेशक म्हणून काम करत होत्या. त्यांनी गेली 20 वर्ष विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशक म्हणून काम केलं आहे. लीनाताईंनी ध्यास अभ्यास गट नावाचा स्वतःचा एक गट स्थापन करून त्याद्वारे मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी व्याख्यानं तसंच लर्निंग माइंड या संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. हर्षदा पंडित या विज्ञान पदवीधर असून लेखन, वाचन आणि संगीत या सगळ्यांची त्यांना खूपच आवड आहे. अनेक दैनिकातून, मासिकातून काव्यलेखन, ललित लेखन, शिक्षण व विज्ञान विषयक व्यक्तिपरिचय, संस्था परिचय यावर लेखन केलं आहे. त्यांच्या पुस्तकांना प्रतिष्ठित अशी पारितोषिकं मिळाली आहेत. डॉक्टर रमेश
भोंडे यांच्याबरोबर किमयागार स्टेम सेल्स हे पुस्तक आत्ता नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. सौ शुभलक्ष्मी थत्ते यांच्याकडे हर्षदा पंडित यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. मराठी आणि हिंदी संगीताचे त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले आणि अनेक संस्थांसाठी भरघोस निधी संकलन केलं. कविवर्य ग दि माडगुळकर तसंच बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर आधारित स्वतः लिहिलेल्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे. आपल्याकडे आज जाईन विचारित रान फुला हा जो कार्यक्रम सादर होणार आहे त्याची निर्मिती, संकल्पना, संहिता, लेखन सगळं त्यांचेच आहे. वक्त्या नीता कुलकर्णी यांनी त्यांच्याबरोबर त्यातील गद्य उतारे अत्यंत संयत पण प्रभावी अशा आवाजात वाचून दाखवले. हर्षदाताईंनी ते पैलू दर्शवणारी गीतातील कडवी अतिशय सुरेल स्वरात गाऊन दाखवली. तसंच त्यांच्या भाषेच्या वैशिष्ट्याची उदाहरणं आपल्याला सांगितली. कवयित्री शांताबाईंची भाषा किती सोपी, सुटसुटीत आणि लयबद्ध असे याचं उदाहरण त्यांनी काय बाई सांगू कसं ग सांगू यावरून स्पष्ट केलं. शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत्या. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी ही लावणी गाऊन शांताबाईंच्या शब्दाचा वापर कसा चित्रमय आहे हे त्यांनी दाखवलं. आईची ओटी भरू या गीतात मायेला करू ओटी अशा शब्दातून मातृत्वाचा महिमा त्यांनी विशद केला. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबर हुकूम अशी अनेक गीतं लिहिली. उदाहरण म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी चाल दिलेली सर्वात गाजलेली कोळी गीतांपैकी शांताबाईंनी कोकणी साहित्यातून निवडलेला शब्द डोलकर कसा प्रभावीपणे वापरला हे दाखवायला त्यांनी वल्लव रे नाखवा हे गीत गाऊन दाखवले. तसंच अळूमळू सारखा ज्ञानेश्वरीतला शब्द ये रे घना नाहू घाल माझ्या मना फुले माझी अळूमाळू वारा बघे चुरगळू या गीताद्वारे शांताबाईंनी किती चपखलपणे तो शब्द वापरला हे लक्षात आणून दिलं. ही चाल तुरु तुरु या प्रसिद्ध गाण्यातून त्यांच्या गीतातील नादात्मक पुनरावृत्ती दाखवली. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी या गीतातील पुरुषाने व्यक्त केलेली विरहाची भावना शांताबाईंनी एका संस्कृत श्लोकात मांडलेल्या स्त्रीच्या वियोगातून कशी कल्पकतेने व्यक्त केली हेही त्यांनी सांगितले. हर्षदाताईंच्या मूळ लेखनामध्ये सांगण्यासारखे अजून खूप उदाहरणं होती, पण आपल्या मीटिंगच्या वेळेच्या मर्यादेमुळे त्यांना अवर्थ घ्यावं लागलं. ॲन नलिनी यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. एक आनंदाची बातमी. आपल्या क्लबमधील पराग व अंजली गाडगीळ यांची कन्या आदिती व जावई विशाल पटेल यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले. यासाठी गाडगीळ कुटुंबियांचे अभिनंदन व बाळाला शुभाशीर्वाद. आपल्या क्लबमधील अनंत व मेधा सरदेशमुख यांचे पुत्र हर्षद व स्नुषा अंकिता यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. यासाठी सरदेशमुख कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन व बाळाला शुभाशीर्वाद. नमस्कार. दिनांक 10 जुलैला सुचेता सेठ हिचा वाढदिवस आहे, तर तिला वाढदिवसाच्या आपल्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि 15 जुलैला मंजिरी आणि अजित अन्नछत्र यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्या दोघांना आपल्या सर्वांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आठवण करून देते पुढच्या 2 कार्यक्रमांची. कार्यक्रम क्रमांक 3 16 जुलै. कार्यक्रम सन्मान, सुरक्षा आणि स्वातंत्र्य, स्त्रीच्या आयुष्यातील 3 युद्ध. सादरकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी कोपरकर. कार्यक्रम क्रमांक 4 23 जुलै. पद्मश्री अवॉर्ड सन्मानित महिला यांचा परिचय करून देतील आपल्याच क्लबच्या रोटेरियन आणि ॲन्स. तेव्हा सगळ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी नक्की उपस्थित राहावं.
एडिटर अलका पटवर्धन, को एडिटर अंजली कोरे आणि मी सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर आता येथे अल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद.